गेल्या आठवड्यात गोल्डमध्ये परत एकदा 10% डाऊन अँड अप ट्रेंड 3 दिवसात दिसला. झालं असं की गेल्या 28 जुलै ते 13 ऑगस्टच्या 10%च्या रॅलीनंतर 14 आणि 15 ऑगस्टला गोल्ड कोमेक्सवर परत एकदा 10%ने पडलं आणि 17 ऑगस्टला परत 10%ने वर सुद्धा आलं. आता ही जी गोष्ट आहे त्यातली अर्धी स्टोरी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये कव्हर केली होती, पण आज आपण इथे फुल स्टोरी प्लस पुढचे लेवल सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाय किंवा सेल ॲडवाइस नाही आणि आम्ही म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर्स आहोत, स्टॉक्सचे नाही. तर आजच्या व्हिडिओचे 4 फेजेस असणार आहेत. एक म्हणजे 14 आणि 15 ऑगस्टला गोल्ड का पडलं, मग 17 ऑगस्टला परत वर का आलं, आता गोल्ड कुठे आहे, किती वर जाऊ शकतं आणि ग्लोबली इन्स्टिट्यूशन्सचे डिसेंबर 2026 साठीचे अपडेटेड टार्गेट्स काय आहेत. तर सुरुवात करूया 14 आणि 15 ऑगस्ट पासून, कारण त्याआधी गोल्डने खूप चांगली रॅली दिली होती आणि त्यामुळे मार्केटमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग येणं साहजिक होतं. पण फक्त प्रॉफिट बुकिंगमुळे हा मूव्ह झाला असं म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यावेळी US ट्रेजरी यील्ड्स वरच्या बाजूला होते आणि ऑइल प्राइसेसमध्येही स्ट्रेंथ होती. म्हणजे एकीकडे गोल्डमध्ये आधीच रॅली झालेली होती आणि दुसरीकडे यील्ड्स वाढत असल्यामुळे गोल्डवर प्रेशर येत होतं, कारण गोल्ड आपल्याला कोणतंही इंटरेस्ट देत नाही. त्यामुळे US बॉन्ड्सवर यील्ड वाढली की काही इन्व्हेस्टर्सना बॉन्ड्स तुलनेने जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. त्यामुळे 13 ऑगस्टच्या आसपास गोल्डमध्ये झालेल्या मोठ्या इंट्राडे फॉल नंतर 14 ऑगस्टला गोल्ड पुन्हा रिकव्हर झालं आणि जवळपास $4,380 होता. म्हणजे या फेजमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग आणि चेंजिंग बॉन्ड यील्ड एक्सपेक्टेशन्स यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. पण आता खरी गोष्ट इथे आहे, 14 ऑगस्ट नंतर गोल्ड पुन्हा वर का आलं, तर US मधून आलेल्या काही इकॉनॉमिक नंबर्समुळे मार्केटचा फेडकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विशेषतः रिटेल सेल्स अपेक्षेपेक्षा कमजोर राहिल्यामुळे US इकॉनॉमीमध्ये थोडी सॉफ्टनेस दिसतीये असा सिग्नल मार्केटला मिळाला. त्याचवेळी सप्टेंबरमध्ये फेड रेट हिक होण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा कमी झाली. एका आठवड्यापूर्वी जिथे ती प्रोबॅबिलिटी सुमारे 55% होती, ती 17 ऑगस्ट पर्यंत जवळपास 31% वर आली आणि गोल्डसाठी हे खूप पॉझिटिव्ह होतं. त्यात डॉलर देखील कमजोर झाला. आता डॉलर खाली आणि रेट हाईकची शक्यता कमी, म्हणजे गोल्डसाठी दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह. त्यामुळे 17 ऑगस्टला गोल्ड जवळपास $4,414 पर्यंत गेलं आणि पुन्हा $4,400च्या आसपास आलं. आता आपण आजच्या पॉइंटवर येऊया. गोल्डने या करेक्शन नंतर पुन्हा $4,552चा लेवल गाठला आहे. त्यामुळे आता माझ्या मते चार्टवर 2 लेवल्स खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे $4,300 आणि दुसरा म्हणजे $4,550 ते $4,600. $4,300च्या वर गोल्ड टिकला तर बुलिश स्ट्रक्चर अजून इंटॅक्ट आहे, पण वरच्या बाजूला $4,550 ते $4,600 झोन खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जर गोल्डने $4,600च्या वर स्ट्रॉंग ब्रेकआउट दिला आणि त्याच्यावर टिकला तर पुढे $4,600च्या दिशेने मोमेंटम तयार होऊ शकतो. पण जर $4,300च्या खाली गेला तर पिक्चर थोडं बदलू शकतं आणि $4,250 ते $4,200 किंवा त्या खाली करेक्शन पाहायला मिळू शकतो. म्हणजे सध्या आपण कुठेही ब्लाइंडली बुलिश किंवा बेरिश होण्यापेक्षा $4,300 खाली वीकनेस आणि $4,600 वर स्ट्रेंथ असा सिंपल फ्रेमवर्क ठेवू शकतो. आता इथे एक महत्वाची अपडेट घ्यायची आहे, पण त्याआधी मी असेच लेवल्स आणि त्याचा अनालिसिस जरा लवकर मेंबर्स कम्युनिटीवर टाकतो. जर तुम्हाला मेंबर्स कम्युनिटीला सबस्क्राईब करायचं असेल तर जॉईन बटनवर क्लिक करून करू शकता. मंथली फक्त $119 आहेत. वळूयात विषयाकडे. आपण हा व्हिडिओ बनवत असताना कोमेक्सवर गोल्ड $4,552च्या वर गेलेला आहे. त्यामुळे काही इन्स्टिट्यूशन्सचे जे टार्गेट्स आपण काही दिवसांपूर्वी बोलत होतो त्यापैकी काही टार्गेट्स आता गोल्डने क्रॉस केले आहेत. उदाहरणार्थ JP मॉर्गनचा Q4 2026 साठीचा $4,500चा ॲव्हरेज फोरकास्ट आता गोल्डने ओलांडला आहे. पण हा Q4चा ॲव्हरेज आहे, म्हणजे गोल्डने आज $4,500 क्रॉस केला म्हणून JP मॉर्गनचं फुल इयर टार्गेट अचीव्ड झालं असं म्हणता येणार नाही. आता पुढचे टार्गेट्स बघितले तर डॉयचे बँकचा जवळपास $4,600चा इयर एंड टार्गेट आहे, म्हणजेच तो आता अगदी जवळ आला आहे. त्यानंतर HSBCचा $4,750, UBSचा $4,800 आणि गोल्डमन सॅक्सचा $4,900चा इयर एंड 2026 टार्गेट येतो. म्हणजेच आजच्या $4,500च्या आसपासच्या प्राइसवरून पाहिलं तर या टार्गेट्समध्ये अजून साधारण $250 ते $400ची अपसाईड बाकी आहे.
आहे. पण इथे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेपी मॉर्गनचा लॉंगर टर्म आउटलुक यापेक्षाही सिग्निफिकंटली हायर आहे आणि त्यांच्या लेटेस्ट रिसर्चनुसार गोल्ड $6,000च्या दिशेने जाऊ शकतो असा व्ह्यू आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूशनच्या टार्गेट्सची रेंज खूप मोठी आहे. काहींचे टार्गेट्स $4,600 ते $4,900च्या आसपास आहेत, तर काहींचा बुलिश सिनॅरिओ $6,000च्या पुढे जातो. म्हणून आजच्या प्राइसवरून माझ्या मते आता प्रश्न गोल्ड $4,500 जाईल का हा राहिलेलाच नाही, कारण तो लेवल गोल्डने आधीच क्रॉस केला आहे. आता खरी परीक्षा ही आहे की $4,500च्या वर गोल्ड टिकेल का आणि त्यानंतर $4,600, $4,750, $4,800 आणि $4,900 हे लेवल्स एक एक करून क्रॉस करतो का. आजच्या या मूव्ह नंतर $4,500 हा रेझिस्टन्स ऐवजी महत्वाचा सपोर्ट लेवल बनू शकतो. पण जर फेडची पॉलिसी, US ट्रेजरी यील्ड्स आणि डॉलर पुन्हा उलट्या दिशेने गेले तर गोल्डमध्ये करेक्शन देखील येऊ शकतं. आजच्या रॅलीमध्ये US ट्रेजरीच्या लॉंग ड्युरेशन बॉन्ड बायबॅक्समुळे यील्ड्स आणि डॉलर खाली आले आणि त्याचा थेट फायदा गोल्डला झाला आहे. पण आता इथे एक खूप इंटरेस्टिंग अपडेट आहे. 19 ऑगस्टला US ट्रेजरीने लॉंग ड्युरेशन ट्रेजरी बॉन्डच्या बायबॅक ऑपरेशनचा साईज $2 अब्ज वरून किमान $4 अब्ज पर ऑपरेशन करण्याची घोषणा केली. त्यानंतर लॉंग टर्म ट्रेजरी यील्ड्स खाली आले आणि डॉलर सुद्धा कमजोर झाला, ज्याचा थेट फायदा गोल्डला झाला. पण इथे एक ट्विस्ट आहे. फेडच्या लेटेस्ट मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये काही पॉलिसी मेकर्स इन्फ्लेशन जास्त राहिल्यास रेट हायक सुद्धा कन्सिडर करू शकतात असा हॉकिश टोन दिसला आहे. म्हणजे एकीकडे फेड अजून पूर्णपणे डोविश झालेला नाही, पण दुसरीकडे ट्रेजरी यील्ड्स खाली येत आहेत आणि डॉलर कमजोर होत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात गोल्डसाठी फेड विरुद्ध बॉन्ड यील्ड्स विरुद्ध डॉलर यांच्यातला हा टग ऑफ वॉर खूप महत्वाचा असणार आहे. आता पुढचे काही दिवस गोल्डसाठी खूप महत्वाचे असणार आहेत. सर्वात आधी 27 ते 29 ऑगस्टला होणारी जॅक्सन होल इकॉनॉमिक पॉलिसी सिम्पोजियम महत्वाची आहे, कारण फेड चेअर केविन वॉर्श यांच्या स्पीचकडे मार्केट बारकाईने पाहणार आहे आणि त्यांच्या कमेंट्समधून सप्टेंबरच्या फेड डिसिजनबद्दल काही संकेत मिळतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. त्यानंतर जुलैचा US PCE इन्फ्लेशन डेटा देखील खूप महत्वाचा आहे, कारण PCE हा फेडचा प्रिफर्ड इन्फ्लेशन इंडिकेटर आहे. इन्फ्लेशन अपेक्षेपेक्षा कमी आला तर रेट हायक एक्सपेक्टेशन्स कमी होऊन गोल्डला सपोर्ट मिळू शकतो. पण इन्फ्लेशन नंबर पुन्हा वाढलेला दिसला तर यील्ड्स आणि डॉलरवर जाऊन गोल्डवर प्रेशर येऊ शकतो. त्यानंतर 15 ते 16 सप्टेंबरची फेड मीटिंग हा सगळ्यात मोठा इव्हेंट असेल. म्हणजेच पुढच्या काही आठवड्यात आपल्याला 3 गोष्टी विशेषतः ट्रॅक करायच्या आहेत. फेड चेअरचा जॅक्सन होल मधला टोन, PCE इन्फ्लेशन आणि ट्रेजरी यील्ड्स / डॉलरची डायरेक्शन. यापैकी कोणती बाजू मजबूत राहते त्यावर गोल्ड $4,600च्या वर टिकतो की पुन्हा $4,300च्या दिशेने करेक्शन घेतो हे बऱ्यापैकी ठरू शकतो. आणि गोल्डच्या लॉंग टर्म स्टोरीमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, सेंट्रल बँक बाईंग. सध्याचा अवेलेबल डेटा पाहिला तर सेंट्रल बँकची गोल्ड खरेदी कमी होण्याऐवजी पुन्हा मजबूत होताना दिसतीये. 2026च्या सेकंड क्वार्टरमध्ये सेंट्रल बँक्सनी तब्बल 289 टन्स गोल्ड खरेदी केल्याचा एस्टिमेट आहे, जो क्वार्टरली बेसिसवर एक रेकॉर्ड लेवल आहे. त्यात चायनाने जुलैमध्ये जवळपास 20 टन्स गोल्ड आपल्या रिझर्व्हमध्ये ऍड केला आहे आणि साऊथ कोरियाने तर तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा गोल्ड खरेदी सुरू केली आहे. म्हणजेच सेंट्रल बँक्स अजूनही त्यांच्या रिझर्व्हमध्ये डॉलर ॲसेट सोबत गोल्डचं ॲलोकेशन वाढवण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेमध्येही जवळपास 45% सेंट्रल बँक्स पुढच्या 12 महिन्यात स्वतःचे गोल्ड होल्डिंग्स वाढवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये गोल्डवर प्रॉफिट बुकिंग किंवा करेक्शन आली तरीही सेंट्रल बँक डिमांड हा लॉंग टर्ममध्ये गोल्डसाठी एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट फॅक्टर राहू शकतो. तर एकूणच पाहिलं तर गोल्डची स्टोरी सध्या खूप इंटरेस्टिंग आहे. शॉर्ट टर्ममध्ये $4,500च्या वर गोल्ड टिकतो का, $4,600चा ब्रेकआउट देतो का आणि त्यानंतर $4,750 ते $4,900च्या इन्स्टिट्यूशनल टार्गेट्सकडे जातो का हे पाहणं महत्वाचं आहे. पण त्याचवेळी डॉलर, US ट्रेजरी यील्ड्स, फेडची पॉलिसी आणि सेंट्रल बँक बाईंग हे 4 फॅक्टर्स सतत ट्रॅक करावे लागतील. माझ्या मते आता गोल्डमध्ये फोमो करण्यापेक्षा हे लेव्हल्स आणि ट्रिगर्स समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ कोणतीही बाय किंवा सेल रेकमेंडेशन नाही. हा फक्त मार्केट आणि गोल्डमधल्या सध्याच्या डेव्हलपमेंटचा ॲनालिसिस आहे.